रंगमालाची आशा कशाला करू 4 दिवसाच्या मायेच्या दोन रे तुम्ही मुगी गर्भाची भाषा कशाला करू 4 दिवसाच्या मायेच्या दोन रे तुम्ही मानसा मानसा कधी होईल गर्वाची भाषा कशाला करू निंदकाला ही निंदा करू दे सदा मी दुसऱ्याची निंदा कशाला करू निंदकाला ही निंदा करू दे सदा मानस मानसा कधी तुम्ही राजा आहे तुम्ही काहीतरी केलं आम्ही अनुदान दिलेलं काय केलं ज्यांना आम्ही सगळं दिलं तिने शिरकुट शिरडं काय करायचं रस्त्यावर त्यांनी का शिरकुट देत असते पाणीच नाही गावाला तर काय शिरकुट असणार माहिती पाणी जी जी लोक रस्ते होतात त्यांची यादी आमच्यावर सन्मान करा ठुंग शिवता काही दिवस काय रात उजळू दे आता महाराज येते येण्याचं टाइम झालंय महाराज आले की आम्हाला फक्त म्हणायचं माग बघ माग अचूक बोलायचं नाही मध्ये आम्हाला डिस्टर्ब करायचं होय होय साहेब महाराज 12 ठेव महाराष्ट्रात चांगले नियम काढल्याबद्दल शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 100 रुपये आलेले आहेत बाबा बहिणी मला दिलेले आहेत धन्यवाद आता इथून पुढे मक्का सुद्धा स्वस्त करू टाका कसे वाढवणार आहे आता महाराज आले 12 ठेव की मी तुला चांगला कळावा फक्त म्हणायचं माग बघ माग बोलायचं नाही मध्ये आलं पण डिस्टर्ब करायचं नाही हो साहेब तोंड ऐकायला का शेतका नाही लाकडात असं फुटून गेलं असं मागा जाऊन महाराज जिथं आहेत का हाय महाराजांचं टाइम झाले माग जरा सर जरा मागवायचं 12 ठेव तुम्ही राजू उठा जरा उठा मला उठा तुम्ही इकडे या इथं तोंड तुमचं दिसू दे की तुम्ही राजू झालाय सा ज्याच्याकडे प्रश्न उत्तर असलं तर टाकावं प्रश्न आहे तो ते टाकू नये आपला धर्म शेतकरी भाताची किंवा ज्वारीची मळणी काढतो वावडण्यासाठी काय वरती वावडणार आहे खाली हातने मारणार आहे वावडता 3 पायाचा 1 पाय जर मोडला
शेंड्यावर शेंडा लागते हंटचा आगून घे तो जोडीवाला जोडदार नाही आपल्या सिंहासनावरती बसलेला आहे. आता ती त्याची बसले जागा आता ते मला माहित आहे का? अरे घरी कोण ओरडतोय रे? निघायला लागले. काय रे हो कुठं आहे तो आपल्या सिंहासनावरती बसलेला आहे. असं जाऊन सांगू नका जाऊन थांब काय. की बाहेर एक प्रवासी माणूस आलाय आत गेल्याची परवानगी माग. नमस्कार राजे. बाहेर एक प्रवासी माणूस आलेला आहे. परवा दिवशी आलाय आणि आता सांगतोस काय विचार रे? परवा दिवशी कशा झालाय म्हणा तो म्हणतो परवानीच्या माणसाचं आज काय काम आहे त्याला धरकी. तू काय नाव सांगितलंस? मी म्हणजे बाहेर एक प्रवासी माणूस आलाय आत येण्याची परवानगी करू. आणि तो काय होतं परवानीचा परवानीच्या माणसाचं आज काय काम आहे त्याला धक्के दे आणि दरबारच्या बाहेर आपण नेहमी राजा आहे. मध्ये मी दाखव मी एवढा फळा आहे तुम्ही राजा आहे मी तुमचा नोकर आहे. असं? मी एवढा मूर्ख आहे. असू दे माग माग कडक राजा असू दे असू दे असू दे. अरे वा माग गेलंय त्याचा दोष नाही मागचा सांगतो दोष आहे असणारा त्या सिंहासनाचा. कारण एखादा सिंहासन माणूस असला तर दुर्बुद्धी कुठलीही सुस्तीच असं महाराजा मी या गरीब आहे. काय गरीब? तुला तुझ्या आई बाबा गरीब का काय? अरे माग बघे माग बघे माग बघे रे माग बघे माग बघे माग बघ रे. गरीबा काय तोंडात पडले गरीब आहे गरीब. महाराजे हा? त्यांच्या मुलालेकर आहे. काय? होय काय आहे? आवाज 2-4 मुलालेकर आहेत म्हटलं. तुला काय आम्ही काढायला सांगितली होती? माग बघ माग मी का बाबा. महाराजा तुमच्या दरबाराने काय केला असं हे तुम्हाला कल्पना नाही. माझी कल्पना ती कुणाची शिजेची का मेवऱ्याची? काय शिजा. अरे तीन हो हा? कल्पना नाही म्हणजे तुला माहित नाही. बर असू दे बोल तू फुटलं बोल. तुमच्या दरबाराला कुठली नोकरी मिळाली उद्देशाने आम्ही तुमच्या दरबारी येणं केलंय. अरे गरीब हा? आता आपल्याकडे कुठलं खातं शिल्लक आहे? बघा की तुम्ही राजायचा आता मला त्याचं काय कळते. गरीबा बोला गरीबा बोला तुला घोडे पळवाय जमल का? म्हणजे जॉकीच का? त्यात पहिला त्यांचा नंबर आहे. घोडी बारकी होती का मोठी होती त्याच्या वजनापेक्षा? कसली बी असू द्या. ठीक आहे तुम्ही दिलती मी नोकरी करण्यास तयार आहे. पण तुला पगार काय आम्ही विचारला नाही. आम्ही तुला महिन्याला 300 रुपये पगार देऊ. तुम्ही दिल तो पगार स्वीकारायला तयार आहे. नाही उद्या मारा. आठवड्याला आम्हाला एक बेर लागत, चिकन 65 लागत अरे वा आणि एक मुका पानाचा विडा आणि एक सिगरेट लागत. त्यात काय शिल्लक राहिलं तर तुझ्या मुलाबाळाच्या नाव एफडी कर, बायकोच्या नाव खातं खोल. कारण आता आपल्याला काय झालेलं आहे स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो पण स्त्रीचे नाव काय काय जमीन आहे का घर आहे का काय त्यामुळं समानता आली पाहिजे. बायकोच्या नाव एफडी कर, मुलाचं शिक्षण भविष्याचा प्रश्न आहे, मुलाचं नाव तुझं चढलं काढ तुझं का मागा जरा मी तुला गप म्हणतोय माझं जरा ऐक की. अरे त्याला गरीबाच्या नोकरीची किती गरज आहे मी तपासतोय म्हणजे तो 300ला सुद्धा होय म्हणतोय का नाही. ठीक आहे तुम्हाला बिर्याणी आणि बियर सुद्धा देता येईल. पण गरीबा आता काय तुला जॉकीच काम पण काय जमणार नाही कारण तू म्हणतोय वजनापेक्षा गोडी लई मोठी आहे. असं आता आम्ही तुला आमचा मॉलिशवाला निघून गेलाय. बर आम्हाला तुला मॉलिश करता येईल का? अगदी जरूर करणार. पण आमच्याकडे वेगवेगळे मलम आहेत. गोट्याचं वेगळं, गुडघ्याचं वेगळं, मागचं वेगळं, कमराचं वेगळं, मानाचं वेगळं आणि नुसतं मलम लावायचं नाही. मलम लावत असताना फेस आला पाहिजे आणि आवाज आला पाहिजे. त्या वेळेला कसं वाढ वाटायला पाहिजे. ठीक आहे का करणार नाही. तुला लक्षात आलंय ना?
मला कळणार नाही. मी मराठी बोलतो या. मी इंग्लिश बोलते. नालायक महाराजे काय कामं केली नाही. गरीबा तुला मॉलीची रूम माहित नाही. होय मला तुला मॉलीच्या रूम मध्ये घेऊन गेलं पाहिजे. ठीक आहे, या ना दाखवा. मी त्याला मॉलीची रूम लावून देतो. नाही गरीबाला घेऊन जातो. मला जर माहिती आपलं तुम्हीच घेऊन जावा. चला येताय कसं कसं होतंय आता. इतका हंतीस मी काय मनानं बसलो नाही. मी मनानं बसलो नाही. मला असं म्हणायचंय हे म्हणला तुला बियर घेत नाही का देऊ ना. तोंड बोलते अंग मारत मनानं बसलो नाही. मग हे म्हणतो तू हो आम्ही होतो शिपाई. गरीबाच्या आळीला फोडपटके कराय. अहो महाराजे काय झालं. बसवण्याचं कारण आहे. काय कारण. आपल्या सिंहासनाचा मोठा होता पाय. तेव्हा मी आळफाट्यावर सिंहासन घेऊन गेलो होतो. असं काय. ते प्लास्टिक आहे त्याला लोकांना वेल्डिंग केलं. ठीक आहे. तुझ्या घराण्यात कवा वेल्डिंग केली. प्लास्टिकवर वेल्डिंग बसत. तुम्ही आहे वाटत त्याच्यावर बसा. मला अहो तुमचं त्याचं काही वेगळं राजकीय काय ते खाजगी होणार आहे ना. म्हणून तुम्हाला बोलवली या. माझं का माझं ऐकायचं कोण गाव होईल. जवळजवळ 20 वर्ष झालं आपल्या लग्नाला. आपल्या पोटी संतता नाही. दोघाला मी नाही मला पट्ट्याला सांगायचं नाही. काय केलं असतं. देव देवरेचं केलं असतं. नवसं केली ती देवाला 50 असं झाला असतो. अरे 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 हवलदार तसं नाही. अरे जवळजवळ 12 वर्ष झाले आम्ही तपश्चर्या केलेली मणिवरी महाराजांची. बरोबर काय प्रत्येक तरी सुद्धा आम्हाला बोलणार नाही. कारण हे राजकार्य आहे, हे राष्ट्र आहे. याला वारसदार बोलणार पाहिजे आहे का नाही. मला गाडी माझं नाही माझं जुळलं माणूस आणि रंगमाळी झोपलो असताना आम्हाला झोपेत एक स्वप्न पडलं. आमच्या मुनिबाई महाराजांनी आम्हाला स्वप्नात येऊन सांगितलं की काय कमाय गाव राहिली इकडे जाऊन येतात तिकडे मागायची माधुगिरी इकडे काय नाही. विठ्ठल पंतांचे भाग्य थोरा, विठ्ठल पंतांचे भाग्य थोरा, पोटी आले ते ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोरा, पोटी आले ते ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोरा,
हा तो जाऊन कडेला येतो कडेला कळलं याचा मोठी वेळ आहे वेळ आहे का वेळामध्ये काय असतं अरे खेकडे मारणार गोसावी वगैरे मी कोणी मारणार गोसावी महाराज काय मुलं बाळ अरे आम्ही महाब्रह्मचारी अरे 7,000 वर्षांनी हिमालय पर्वतावर लोखंडाचं पीठ खाऊन आम्ही तपश्चर्या केली ब्रह्मचारी हा ब्रह्मचारी हा ब्रह्मचारी पूर्ण सिद्ध हे मोठा अरे ब्रह्मचारी माणसाला मुलं असतात का एकच सांगा काय झालं आता किती वर्ष असतात माझ्या करता तमाशा करतो त्याला कमीत कमी 56 वर्ष बरोबर झाली किती बाया बनत किती बाया अरे तमाशामध्ये पण हो तमाशात हा माझं इकडे एक तुला सांगतो माझं आता 75 चालू आहे आणि 56 वर्ष मी तमाशा करतो मला ते बाया ठेवायचं माहिती नाही का अरे नाही मुलगा काहीतरी तुझ्या यानं मी भपळायला लागतोय अरे काय त्याला अत्तेकरी अत्ते कोणाला मला विमान काढी अरे मूर्खा मी गोसावी आहे गोसावडी माझी जर टिंगल करण्याचा जर प्रयत्न जर केला तर तुम्हाला माहिती नाही मी काय शासन देईन काय तुमच्या दोघांचं हागायचं बंद करून टाकेल जाळ्या रागलेली तर फासले आणि तू खाजर जातीवर मोदर असला तर आमचं का हागायचं बंद कर काय बघ हागायचं बंद करू तुम्हाला बघायचं आहे येऊ नको केला मी काय झालं येऊ नको तिथं थांबवून सांगितलं तुमचं हागायचं बंद केलं पाहिजे असा राग द्या आतमध्ये कोण आहे महाराजा आहे महाराजा आहे ठीक आहे जा आणि जाऊन सांगा त्याला म्हणावं गुरुवारी आले ठेव नमस्कार महाराजे काय रे गोराजी बाहेर कशाला काय म्हणतात काय म्हणतात तू काय सांगितलं मी म्हटलं गोराडे अरे मूर्ख माणसा मी गुरुवारी म्हणून सांगितलं आणि तू गुरुवारी म्हणून सांगितलं शिक्षण कमी आहे म्हणून भाषण करते काय शिक्षण कमी करू नको भाषण पसंत घेऊ नको तुझा तुझा जा आणि सांग म्हणा गोसावी आले आहे जा अरे मला हात बोलवलंय काय हरकत नाही हो बाजूला या बाजूला येते नारायण नारायण रथ लागला त्या बरोबर कसं काय तुम्ही धर्मापूर शहरात आला आणि कशी आठवण झाली तुम्हाला महाराजे तुम्हाला कल्पना नाही ज्यावेळी शिष्य संकटात असतो त्यावेळी त्या गुरुजीला आत्मसाक्षात त्यांना कळेल जातं कारण आज माझा शिष्य संकटात आहे म्हणून तेव्हा तुम्ही एकसारखी चिंतेत आहात बरोबर आहे की तुमच्या पोटी पुत्र नाही म्हणून अरे वा कसं ओळखलं बरोबर आधी मनातलं तुम्ही सांगितलं की माझ्या पोटी संकट नाही पण ह्याला काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे तुमच्या पोटी संतता का होणार नाही हेही सांगितलं पाहिजे असं काय नाही का परंतु तुम्हाला माहिती नाही ज्यावेळी ही निर्वंशाची गादी आहे काय ज्यावेळी तुमचे वडील सिंहासनावर बसले होते अष्टप्रधान कचेरीला बसले होते आणि ब्राह्मणाची 2 मुलं चेंडू लगोऱ्या बाहेर खेळत होते आणि खेळता खेळता त्या ब्राह्मणांच्या 2 मुलांचा चेंडू सिंहासनापर्यंत पोहोचला म्हणून तुमच्या वडिलांनी उगवलेला जावा ती 2 मुलं कोणाची आहेत ती घेऊन या ठीक आहे आणि ते मुलं प्रधान उठले आणि ती मुलं 2 घेऊन आले आणि त्याला फाशीचा हुकम केला असं काय त्यांच्या आई वडिलांनी फार त्यांना विनंती केली
ठीक आहे. महाराज हे लहान मुलं आहे, जर एका वेळेस चुकले असतील तर त्यांना माफ करा, आम्हाला माफ करा. त्यांनी ऐकलं नाही आणि त्या 2 मुलांना फाशी दिली, म्हणून ही निर्वंशाची गादी आहे, हे तुम्हाला मुलबाळ होणार नाही. म्हणजे त्या मुलांच्या आई वडिलांनी एक शाप दिलेला आहे. शाप दिला की राजे तुमच्या अखंड खानदारी मुलबाळ ही कसलेही होणार नाही. होणार नाही. ठीक आहे. ह्याला काय केलं पाहिजे? केलं पाहिजे म्हणजे एकच, हे राज्य चालवायचं जर असेल तर सूर्य उदय होण्या अगोदर आपल्या एसी मध्ये कसलाही एसी मध्ये सूर्य उदय होणार अगोदर एसी मध्ये जो तो मुलगा सापडे, कारण तो बहिरा असो का आंधळा असो कसलाही असो दे, तो आणायचा, गादी अभिषेक करायचा आणि गादी अभिषेक केल्यानंतर हे राज्य व्यवस्थित सुरळीत पार पडेल. ठीक आहे. आम्ही टाकणार आहे आणि तुम्हाला जातीविषयी पार पाडायला लागेल. कारण उद्या 100 दिवस आहे आणि त्याचा कुठलाही मुलगा सापडेल ते मुलगा आणायचा, आम्हाला गादी रोहन करायचं आहे. ठीक आहे. तशी आपल्या एवढं आम्ही सरकार चला मला आता माहिती माझा उपवास आहे. 40 तारखेच्या आधी मी येणार असता तर बरं झालं. अरे तुम्ही आई समाजा मला वाटत तरी आता कोणी पहिल्यांदा सापडलं त्याला घ्यायचा आणि राजाच्या स्वाधीन करायचा, आपलं काम संपलं. मनबुद्धी अहंकार कधी ना गेला घडो, मनबुद्धी अहंकार कधी ना गेला घडो, काम क्रोधाची तलवार माणसू आणि मानवपणाने नको हवे मनाच्या फलवरती चढू. हा भोजन विषय गमदार नरती हा पाण्याचा होतो, केव्हा येईल केव्हा जाईल सांगता येणार नाही. नुसतं माझं वाढवत म्हणलो सगळ्या वाहनाचा पंक्चर काढला जातो, पण आपल्या देहाचा कधी पंक्चर काढलाय ना. मग
आणि हल्लीच्या कलियुगात ज्याला आई बापाची सेवा केली तर या जगात काही सुद्धा कमी पडणार नाही. मी कसा प्राणी आहे सांगतो तुम्हाला.
एकच काम करूया, गावाच्या खायला बाजूला धर्मशाळेत जाऊया. पोरगा गावला ठीक, नाही गावला ठीक, आपला पुढा तिकडे मुलं थोडं आपण दोघांनी करायचं, गाड्यात वाड्यात धावायचं ना. त्याला खोड करायला लागलाय, त्याला गोड बोलायचं. असं नाही सुई, त्या काही रात्रीचं स्वप्नात यायचं. आता होता एवी आणून सोड माझ्या, म्हणजे मला कळलं माझ्या का उठ मागतोया, मी काय केलं तसा उठ मला. कुणी केलं मी परकोडा कुणी गेली मी ती गांगून झालेली कारण म्हणे मी दोघांना हे धर्मशाळा कोणाची सरकारची, आम्ही डॉक्टर कोणाची सरकारची. मग घाणकोण झालेली काढायची मी हाकून तुम्ही दोघांनी काढा. का पोरानं पॉईंटवर पकडलं करणार का सरकारी कसं मानला तू? My name is Rajiv Gandhi. My mother's name is Indira Gandhi. My grandfather's name is Pandit Nehru. India is my country, or India is my brother, my sister. तुमच्या आईला घडवता होता. तसं हुशार आहे तुझी सत्य. हॅलो, आकाशवाणीचे घसरगुंडी केंद्र सध्या कुत्रे साहेब बातम्या घेत. भले कुत्रे साहेब, आता 6:07 झाले. 7 वाजल्या. हॅलो, वेळे होऊन जाणारा सायकलचा आणि आळे फट्यावरून येणारा मालगाडी यांची जबरदस्त धडक झाली. ट्रक मात्र जागीच पलटी झाला. ट्रक मध्ये जागीच 6 लोक खलास झाली. सायकल स्वराला मात्र धक्का सध्या लागला. जबरदस्त धडक झाली. ट्रक मात्र जागीच बंदी झाला. त्याची 6 लोक खराब झाली. सायकल सोडून मात्र धक्का नाही असलंच पाहिजे. याचं नाही हा वारा उठून त्याला राजवाड्या करून घेऊया. काशीला गेलो तू काशीला सकाळी गेलो ना आता दोघांचं पिंडी लागली. आमच्या घरात पीठ घालायला पाप्याला कधी पंढरपूर नगर पडत नाही. तू गेला नसतो सकाळी गेलो ना आता 15 दिवस लागते ती काशीला. काशीचं तीर्थ आहे. मला ठेवताय का मी जाऊ? तुझं काय करतोय लवकर लवकर पाणी. अरे तीर्थ आहे काशीचं तीर्थ. कसं असतंय? काय करतोस? सकाळी पाणी नव्हतं. काय करतोय? पाणी नेलं नव्हतं सकाळी. व्यवस्थित पे लवकर. मी इतका वेळ लावला असता का? काशीचं तीर्थ आहे की वेळा का? हे काशीचं तीर्थ होतं माझा भूत होता. बाटली
छातीच्या खाली गेल्यावर माझ्या हे तुला सगळं तुला तुला मी नाही का मी नाही का धरून उठीव डबल दे तू डबल हाताला धरून उठीव काय म्हणताय धरून उठीव त्याला का कळना डबल काय देते तुला तुला आई दे तू त्याला काय गेलं बोल नको मला कळत नाही चल असलं डबल काय दे तू तुला राधा करतो राधा करतो तिथे देवा मेंढ्यात असतो कोण तुला असताना राधा करतो चल पक्का मारा पडेल खाली खाली होतो बरोबर मंदिरापर्यंत होतो पाठी घ्या मला पाठी घ्या माझा पाय मी पण त्याला घे तू शिरतोस ठणठण ठणठण हे काम करतो आम्ही एखादा थांबा थांबा पोलीस दादा थांबा थांबा पोलीस दादा बाळी कटामी नाही मला नाव राहिले दूर मार्गा पाटील मी नेमका बसतो नेमका बस मला राहिली तुम्ही मला जर म्हणा पायानंतर घे थांबताना नेमका कसा जमान तू मागं जगाच्या पुढं पडशील अरे
कुठे का फोडून यायच्याकडे म्हणून मला माहिती होतं मी म्हणून घेतला नाही त्या तुम्ही तुमची कपडे सांगू का कसं आहे आता तुला घ्यायला म्हणून महाराजे हो महाराजे माहिती का नाही महाराज अरे गेलेलं काम नाही जुळीव नाही गाडीवर नाही जुळीव नाही असं जुळीव म्हणजे मुलगा सुंदर मुलगा असं तुम्हाला शोभणार वारवड्याला सोडणार आणि आई समाजची बी शोध मुलगा म्हणून असं ना बसवडायच्या आतमध्ये काढून काय बाहेर काढते बाकीचं सगळं पाया सगळं चालची महाराज आम्हाला येणं मात्र काय बोलताय तो झाला सदा प्रजा हित पाहिला लाख गुणाचा राठीरा सदा प्रजा हित पाहिला लाख गुणाचा राठीरा महाराजे हा अनाथ बालक लवून करतो मानाचा तुला काय माझ्या असताना जन्मदिनी माता पिता सर्वांच्या वाटेला गेल्यापासून कोणी बाळ म्हणून हात पाडले नाही कोणी पाठी म्हणून हात फिरवलं आज तुम्ही मला बाळ म्हणाला मी किती भाग्यात आहे मी वेळा नाही मनुष्य पोटाने पोट भिकारी झाला की वेळेचा सोंग घेऊन दारोदारी भीक मागतो आणि पोटाचा उदरनिर्वाह करतो मी वेळा नाही आणि मला लय मारलं काय केलं लय मारलंय मला शी आली तो माझ्याकडे शी आली तो माझ्याकडे आल्यावर आणि आली आणि बातमी होती त्यांच्याकडे आणि मग मध्ये कशाला जाणार म्हणजे आम्हाला तुला शोधून शोधून ताण लागल्या पाणी कुठत नाही पाणी कुठत नाही मग मला मुतायला आवडून बाटली भरून दोघांनी केला सगळं आनंदाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आज आनंदाचा दिवस आहे महासाहेबांना हवं असं का राणी सरकार आई या बोला महाराज आणि 3 सण करीतो साजरा आणि 3 सण करीतो साजरा महासाहेबांनी राणी सरकार तुला कसं देखणं आहे किती सुंदर आहे म्हणून असं म्हणतो
मला शोधण्यासाठी आला आणि माझं घर दोन्ही आला आज तुमच्यामध्ये राहणार हे राष्ट्र माझं नसून तुमच्या दोघांचं आम्ही त्या बापाचं नाही आज सोमवार दिवस आहे या भावाला गाडी अभिषेक करायचा मला युवराज महाराजांचा युवराज महाराजांचा काय काय करायचं मुलगा तर आणून ठेवलेला आहे पण मी काय त्याला जन्म दिलेला आहे का किती सुंदर आणि देखणं आहे त्याला बघताच माझं प्रेम जडलेलं आहे त्याच्यावर पण ते माझ्या प्रेमाला कबूल होतो का नाही मी काय त्याला जन्म दिलाय का कुठला कोण काय आपल्याला त्याच्याशी घेणं देणं आपण त्याला प्रेमाला कबूल करावं म्हणजे झालं व्यवस्था करा एक पोराची आम्ही शोधून आणलाय कसे केले आता तुम्ही दोघं जावा तुमचं संपलं का आता काय आधी बसलाय म्हणतो आपल्याला पाहिजे मला नमस्कार मासाहेब खबरदार मासाहेब पुन्हा म्हणलास तर मला मासाहेब म्हणायचं नाही मग आई म्हणून आई सुद्धा म्हणायचं नाही काकी म्हणून काकी सुद्धा म्हणायचं नाही मावशी म्हणून अरे बाबा काही सुद्धा म्हणायचं मासाहेब तुम्हाला म्हणायचं ते काय की का जा की का बस की का उठ की का आमोश मासाहेब असं बोलताना तुमच्या जिभेला कुष्ठाचे काटे कसे हे निर्वंशीचे कायदे आहे या कायद्याला हातात मुलगा घेतल्याशिवाय हे राज्य चालू शकत नाही महाराज एक तत्वे एक वचनी एक बाणी आणि हे बोलताना तुम्हाला जनाच्या मनाची लाज वाटायला पाहिजे होती अरे मी काय तुला जन्म दिलेला आहे का मी तुझी मासाहेब होय मासाहेब तुम्ही जरी मला जन्म दिला नसला तर मी तुमचा दत्तक मुलगा आहे नाही काही जरी केलं तरी माझ्या प्रेमाला कबूल झाला पाहिजे नाही जर झाला तर महाराजांनी सांगून हात धरून चपडी चपडी लावून जाते मासाहेब एखाद्या कडेवरती न्या पेटून या देहाला कडेवर ठेवा हत्तीच्या पायाला बांधून तरी मार केला तरी चालेल पण या मुखातून एक शब्द येईल या एक म्हणा आई आई म्हणता पोटात माया लागली आई आई म्हणता पोटात माया लागली आणि वांजोटीला सुभाष अरे जा रे जा आणि वाजवटीला सुभाष हिच्या पोटी पुत्र फळ झालं नाही तर हिला मुलाचं नातं काय समाधान आहे मासाहेब नाही या राष्ट्रात राहता तरी चालेल या राष्ट्रात भांडून लावलं तरी चालेल पण या मुखातून एक शब्द येईल या आई म्हणून तुम्ही असं बोलून राजाला हात जोडतो पाय कबूल मी करते आया तुला कबूल मी करते आया तुला आज तू जिंकलीस
आणि देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता येता घेत एक दिवस देणाऱ्याचे हात द्यावे, विंदा करंदीकर म्हणालेले होते. लक्षात ठेवा. आणि म्हणून खरोखर पूर्ण फुलाची पाकळी अगदी छोटा छोटा माणूस येतोय, माझे 100 रुपये घ्या म्हणून म्हणतोय, आमच्याकडे नोंद करतोय, आम्ही मागत नाहीये आणि अण्णा मागणार नाही, त्यांना घेते नाही. पण हा तमाशा महोत्सव जो आहे, हा लावणी महोत्सव जो आहे, अण्णांना आम्ही घ्यायला आग्रह केला आणि अण्णांनाही वाटलं घेऊया. जर तुम्ही मागा असाल तर तुमचे पश्चिम महाराष्ट्र योगेश पाटील आहेत, पापाभाई आहेत, शेतकरी आहेत, पण तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही अण्णांच्या पाठीमागे उभा राहतोय. सदाभाऊ बरोबर नाशिकहून आले आहेत. शेतकऱ्यांची किती वाईट अवस्था झाली आम्हाला 8 दिवस ते सांगतायत. लक्षात ठेवा. खूप या ठिकाणी आहे. आणि सेवानिवृत्त सगळे आमचे सगळे बांधव आहेत, तिथं खूप वयस्क माणसं आहेत. या ठिकाणी त्यांना मी विनंती करतोय की खरोखर तुम्ही याचा आनंद घेताय आणि आनंद घेऊन तुम्ही घरापर्यंत जाणार आहात. खरोखर खूप सुंदर आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे म्हटलंय मी तुम्हाला. आणि खरोखर दुप्पट होतं. माझा तर अनुभव आहे. मी तमाशा कलावंतांसाठी या ठिकाणी 2021 साली मला असं वाटलं की तमाशा बंद आहेत. मी सावळंदा महोत्सव घेतला, अण्णा आले, स्वतःचे पदरचे पैसे गाठले आणि मला एक अनुभव आला. या ठिकाणी देवरे साहेब या ठिकाणी माझ्या अडकलेले शिवाजी विद्यापीठाच्या उच्च शिक्षण संचालकाकडे माझा फरक अडकलेला होता. तो तुम्हाला आकड्यात सांगितला तर तुम्ही म्हणाल की माझं आता 10 लाखाचं घराचं काम झालं. लक्षात आलं का? म्हणजे एका हातानं 10 पैसे दिले तर दुसऱ्या हाताने 1 रुपया येतो. हा माझा खूप अनुभव आहे. लक्षात ठेवा. खूप जास्त बोललो असेल तर या ठिकाणी माफ करा. मी याच्यामध्ये विषय सोडून गेलो असेल तर या ठिकाणी माफ करा. आणि मला बोलण्याची संधी मिळाली. मनोजजी या ठिकाणी खूप जरा तळमळ वाटली म्हणून बोललो. आणि आता हा तमाशापड सागर मनवीकरांनी किती सुंदर बघा पश्चिम महाराष्ट्रातले तमाशा सगळीकडे आहेत. हा वगनाट्यात म्हणण्या म्हणतात हे खूप अवघड काम आहे आणि खूप चांगलं आहे. परवाच्या पण एका तमाशापड आमचे 2 आहेत, त्याच्यात पण म्हणण्या म्हटल्या जातील. तर खूप सुंदर, मला खूप आवडलं. धन्यवाद. सागर मनवीकर लागलंच तुम्ही. सागर मनवी या परत नंतर गेल्यापेक्षा तुमच्या कलावंत आता वगनाट्य होईल राहिलेलं, काय अडचण नाही. या कलावंतांचा सागर मनवीकर, शहाजी नाना, त्याचबरोबर किसन भाऊ, हे 5 भाऊ आता पुन्हा आपल्या स्वतःच्या मुलाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. आणि सागर भाऊ तुम्हाला विनंती आहे की इथं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे एखादी गोष्ट करायला, कलावंताला सुद्धा. मला हा तमाशापड जरा कॅन्सल करा म्हणून एका माणसाचा फोन आलता, मी उघड सांगतोय. मी त्याला सांगितलं का मी पाप का घेऊ, तुम्ही उद्या 4 दिवसांनी एक आला की सरांनीच कॅन्सल का सांगा. अण्णा खरोखर एक खूप चांगला ही मुलं आहे. आणि हा जो सागर आहे तो खूप चांगला ढोलकीवादक आहे आणि एक चांगला पुढं त्याचा फळ नक्की चालेल. अनेक तमाशापड आमच्या सांगली जिल्ह्यात आहे, त्याच्यापैकी हा कराड केंद्रातला तमाशापड आहे आणि मनवेकरांचा तमाशापड आहे. आता 4थ्या पिढीतला हा तमाशापड निश्चित चालेल. आपण टिकवून ठेवायचा, एवढं लक्षात ठेवायचं. धन्यवाद.